नाशिकची हसीना तिने आपल्या 15 वर्षाच्या लिव्ह इन पार्टनर वसंत सातपुते याला आपल्या नवीन प्रियकर साहिल शाह याच्या मदतीने संपवलं. 18 तास त्याचा मृतदेह घरामध्ये ठेवला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी थेट कासारा घाट घातला. नाशिक पोलिसांनी हसीना शेख हिने केलेल्या या मर्डर मिस्ट्रीचा कसा सुगावा लावला हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगतो. हसीना शेख आणि गोरख सातपुते मागच्या 15 वर्षापासून नाशिकमधील पाथर्डी फाटा येथील स्वराज्यनगरमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. गोरख सातपुते काही कामधंदा करत नव्हता, त्याला जुगार आणि दारूचं व्यसन होतं. हसीना शेख हिची ओळख आता साहिल शाह बरोबर झाली होती. या दोघांचे संबंध जुळले. 6 ऑगस्टच्या रात्री गोरख सातपुते घरामध्ये झोपलेला होता. हसीना शेख हिने साहिल शाह याला घरी बोलवलं होतं. अचानक गोरख सातपुते याला जाग आली. या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि साहिल शाह याने वसंत सातपुते याच्यावरती हल्ला चढवला आणि यामध्ये वसंत सातपुते याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हसीना शेख आणि साहिल शाह या दोघांनी मिळून तो मृतदेह 18 तास घरामध्येच ठेवला. या दोघांनी आता मृतदेहाची विल्हेवाट लावायचं प्लॅनिंग केलं होतं. यासाठी साहिल शाह याने त्याचे 2 मित्र मोईन शाह आणि सरफराज सय्यद यांना सोबत घेतलं. दुसऱ्या दिवशी मध्यरात्री त्यांनी वसंत सातपुते यांचा मृतदेह कारमध्ये टाकला आणि थेट कासारा घाट घातला. त्यांनी तो मृतदेह कासारा घाटामध्ये फेकून दिला होता. हे सगळं घडल्यानंतर हसीना शेख आणि साहिल शाह हे दोघं घरी आले. तिथले रक्ताचे डाग वगैरे पुसले आणि मुंबईला जाऊन आईश करत होते. 16 ऑगस्ट रोजी ट्रक ड्रायव्हरला हा मृतदेह आढळला. त्यानंतर त्याने पोलिसांना कळवलं. पोलिसांनी मृतदेह वर काढला. मृतदेहाची ओळख पटली. तो मृतदेह होता वसंत सातपुते याचा. पोलिसांनी त्याच्याबद्दल माहिती घेतली तेव्हा असं समजलं की तो नाशिकमधील पाथर्डी फाटा येथील स्वराज्यनगरमध्ये हसीना शेख बरोबर लिव्ह इन मध्ये राहत होता मागच्या 15 वर्षापासून. पोलिसांनी हसीना शेखची माहिती घ्यायला सुरुवात केली. ती घरी नव्हती. तिच्या फोन डिटेल्स आणि कॉल लोकेशन आणि इतर तांत्रिक बाबींनुसार पोलिसांनी तपास केल्यावर ती मुंबईमध्ये तिच्या नवीन पार्टनर सोबत आढळली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. नाशिकमध्ये आणल्यानंतर नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला आणि नाशिक जिल्ह्यातील पोलिसांनी त्यांना इंगा दाखवल्यानंतर हे तोता महिना पोपटासारखं बोलायला लागले आणि 6 ऑगस्टच्या रात्री काय घडलं होतं ही सर्व कथा त्यांनी सांगितली. पोलिसांनी आता या घटनेमध्ये हसीना शेख, साहिल शाह, मोईन शाह आणि सरफराज सय्यद यांना ताब्यात घेतलेला असून यांच्यावरती खून आणि अपहरणाचा गुन्हा नोंद केलेला आहे.